नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनलमध्ये सर्वांचे। आता बघा, आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये बघा नवीन वर्ष आता संपत आलेले आहे आणि नवीन वर्ष संपत जसे येते तसे आपल्या घरामध्ये प्रवेश होतो तो नवीन कॅलेंडरचा। तर मग कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावले पाहिजे आणि जुन्या कॅलेंडरचे आपल्याला काय करायचे आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। बघा, नवीन वर्षांची सुरुवात आपण कॅलेंडरने करत असतो, कारण की कॅलेंडर जर नसेल तर आपल्याला कोणत्या तिथी सणवार बघायला अवघड जात असतं। आपण इंग्रजी महिन्यांची जरी सुरुवात जानेवारीपासून होत असेल तरी आपण त्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व आपण दिलेलं असतं आणि ह्यापासूनच आपण सर्व गोष्टी करत असतो। त्याच्यामुळे कॅलेंडर आपल्या जीवनामधला कॅलेंडर हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे, ते विसरता येणार नाही। कारण की आपण कोणत्याही सणवार तिथी खूप मुहूर्त त्याच्यामध्ये लिहिलेले असतात आणि ते बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही। आपण प्रत्येक गोष्ट, उपवासही कोणता वार आहे, काय दिनांक आहे हे आपण कॅलेंडरमध्ये बघत असतो। तर बघा, इतकं महत्त्व आपल्या जीवनामध्ये कॅलेंडरचं आहे। आपला तो जीवनाचा एक भागच बनून जातो। त्याच्याशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे असं वाटतं, कारण की तो एक सदस्याप्रमाणे आपल्या घरामध्ये असतो। कारण आपल्याला कॅलेंडरशिवाय आपण गोष्टी माहीतच होत नाही। त्यामुळे आपण कोणत्या सणांचा मुहूर्त असो, कोणती तारीख असो, सर्व काही आपण त्याच्यामध्ये बघत असतो। आणि अशा प्रकारे जे कॅलेंडरचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये इतकं आहे, तर असं कॅलेंडर आपण कुठे लावलं पाहिजे? तर बघा, आपण कॅलेंडर हे पूर्व दिशेला लावलेलं केव्हाही सगळ्यात चांगलं राहील। आणि पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा आहे। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा सर्व प्रगती हो, सूर्याप्रमाणे आपलं जीवन उजळून निघो, त्यामुळे चमकत राहो। यामुळे आपल्याला पूर्व दिशेला ही आपल्याला कॅलेंडर लावणं सर्वात उत्तम असं आहे। त्यामुळे पूर्व दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे। आणि आता बघा, पश्चिम दिशेला सुद्धा आपण कॅलेंडर लावू शकतो। पश्चिम दिशेला सुद्धा आपली प्रगती होत असते। आपल्याला काही कर्ज वगैरे असेल तर ते आपलं चालल्या जातं, त्याच्यामुळे आपल्याला ते फेडण्यास मदत होते। त्याच्यामुळे आपल्याला पश्चिम दिशेलाही आपल्याला कॅलेंडर लावणं चालणार आहे। पश्चिम दिशा ही योग्य दिशा आहे। पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला कॅलेंडर लावणं हे चालणार आहे। बघा, आता घरं छोटे छोटे असतात, कधी कधी जागा नसते घरामध्ये, परंतु बघा अशा वेळेससुद्धा आपल्याला कॅलेंडरला काही फार मोठी जागा लागत नसते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की कॅलेंडर आपल्याला ह्या दिशेला लावायचं आहे। आणि उत्तर दिशा बघा, उत्तर दिशेला सुद्धा आपल्याला कॅलेंडर लावणं चालणार आहे। उत्तर दिशा ही धनसंपत्तीची दिशा आहे। आपण तिजोरीचं तोंडही उत्तर दिशेला करतो, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर भिंतीला सुद्धा आपल्याला कॅलेंडर लावणं चालणार आहे। त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये भरभराटी येणार आहे, पैसा येणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला कॅलेंडर लावणं चालणार आहे। आता आपल्याला पूर्व, पश्चिम आणि उत्तरला आपल्याला कॅलेंडर लावणं ही योग्य दिशा आहे। परंतु आपल्याला कोणती दिशा जी आहे की त्याला कॅलेंडर लावायचं नाही आतापर्यंत समजलंच असेल, तर ती आहे दक्षिण दिशा। बघा, दक्षिण दिशेला आपल्याला चुकूनही आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आहे, कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि यम देवता आपल्या मृत्यूची वाट बघत असतात। त्याच्यामुळे बघा, दिवस मोजत असतात। त्याच्यामुळे आपल्याला दक्षिण दिशेला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही। आपल्याला दक्षिण दिशा ही आपल्याला अवॉइडच करायची आहे। घरामध्ये जर छोटंसं जरी घर असलं ना मैत्रिणींनो, परंतु आपल्याला जागा कुठे ना कुठे ॲडजस्ट करायची आहे आणि आपल्याला पूर्व, पश्चिम आणि उत्तरलाच आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे। आणि आता बघा, बऱ्याच जणांना सवय असते की आपल्याला दरवाजाच्या पाठीमागे हुक किंवा आपण पट्टी चिटकवतो आणि त्याला आपण सगळ्या वस्तू टांगायची आपल्याला सवय असते। आपलं त्याच्यावरती सर्व वस्तू आपण टांगत असतो। त्याचप्रमाणे कॅलेंडरसुद्धा आपण दरवाजाच्या मागे टांगत असतो। तर आपल्याला अजिबात कॅलेंडर आपल्याला दरवाजाच्या मागे टांगायचं नाही। आपल्याला की बघा, दरवाजामधून आपण प्रवेश करत असतो आणि कोणतीही सकारात्मकता असो, नकारात्मकता असो, ही आपल्याला घरामध्ये प्रवेश करत असते। आणि मग आज सकारात्मक वातावरण असेल तर सकारात्मकतेचा परिणाम झाला तर चांगलाच असतो, परंतु जर नकारात्मकतेचा प्रवेश असला तर त्या वस्तूंवरही नकारात्मकतेचा प्रवेश होतो। तर अशा वेळेस आपल्याला मुख्य दरवाजावरती कॅलेंडर लावायचं नाही आहे। दरवाजाच्या पाठीमागे तुम्ही समोर भिंतीवरती लावा, दरवाजाच्या पाठीमागे लावू बघा, आपलं नशीबही त्याचप्रमाणे झाकलं जाईल। त्याच्यामुळे समोर ठेवा, आपलं राशी भविष्यसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं।
प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली असते, चांगल्या वाईट गोष्टी लिहिलेल्या असतात. म्हणून आपल्याला कॅलेंडर हे समोरच्या भिंतीवरतीच लावायचं असतं. दक्षिण भिंत सोडून बाकीच्या भिंतीवरती आपल्याला कॅलेंडर लावायचं असतं. दरवाजाच्या मागे सुद्धा आपल्याला कॅलेंडर लावायचं नसतं. आणि बघा आता आपल्याला जुन्या कॅलेंडरचे काय करायचे आहे, तर जुने कॅलेंडर सर्वात अगोदर आपल्याला काढून टाकायचे आहे. नाहीतर आपण एकावर एक असे कॅलेंडर लावत जातो, तर तसं करायचं नाही आहे. जुनी कोणतीही वस्तू असो, बघा आपण जुनी वस्तू जशी आपल्याला वापरायला नको वाटते तसेच जुने कॅलेंडरसुद्धा आपल्याला तिथे ठेवायचे नाही आहे. जेव्हा आपण नवीन कॅलेंडर लावणार आहोत तेव्हा जुने कॅलेंडर जे आहे ते आपल्याला अगोदर काढून टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला नवीन कॅलेंडर लावायचे आहे. आणि जुन्या कॅलेंडरचे मग काय करायचे आहे, तर बघा जुने कॅलेंडर असेच काही कचऱ्याच्या डब्यामध्ये लगेच टाकून द्यायचे नाही, निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे नाही. कारण की बऱ्याच प्रमाणामध्ये बघा कोणतंही कॅलेंडर असो त्या कॅलेंडरवरती देवांचे फोटो हे असतातच. प्रत्येक कॅलेंडरवरती असतात आणि त्याच्यावरती देवाचे हे लिहिलेले असतात, म्हणून फोटोज असतात. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की जे फोटो आहे ते आपण तेवढे फोटो कापून घेऊ शकतो. ते फोटो तुम्ही घरात लावा, नाही तर बघा कुंडीमध्ये जर तुम्ही असे पाण्यामध्ये भिजत ठेवले तर त्याचा गोळा तयार होतो आणि ते आपल्या जर कुंडीत टाकलं तर त्याचं खत तयार होतं. इतकं सोपी गोष्ट आहे की आपल्याला त्याचे काय करायचं आहे. आणि मग बाकीचे तुम्ही बघा कॅलेंडरचे जे पानं असतात त्याच्यावरचे आपण देवाचे फोटो जर काढले तर मग आपली रॅक वगैरे असेल त्याच्यावरती आपल्याला ते पेपर अंथरायला म्हणून आपण वापरू शकतो. याप्रमाणे त्याचा यूज करू शकतो. आणि जुने झाल्यावरती आपण ते परत तसेच पाण्यामध्ये भिजवून कुंडीमध्ये खत म्हणून टाकू शकतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो. विहिरीत वगैरे टाकू नका, कारण की बघा विहिरीत वाहतं पाणी नसतं. विहीर ही त्याने खराब होईल आणि आपण ते पाणी पितो आणि ती बघा आपण काही विहिरीला धुता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाला धक्का पोहोचणार नाही याची सुद्धा आपल्याला तितकीच काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे वाहत्या पाण्यात टाका. वाहत्या पाण्यात बघा ते कुंजून जाईल आणि नंतर मातीच्या सुद्धा दिशेने ते बसल्या जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाला सुद्धा धक्का पोहोचणार नाही. तर बघा याप्रमाणे आपल्याला कॅलेंडरचा उपयोग करायचा आहे. व्हिडिओ छोटासाच होता, परंतु आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.